नमस्कार मित्रांनो, एबी स्पोर्ट्स मध्ये स्वागत आहे। ही बॅट आली होती आपल्याकडे रिपेअरिंगसाठी। हिला टो गार्ड वगैरे लावायचं आहे, थोडासा हँडल सुद्धा तिचा कमी करायचा आहे आणि थोडीशी बॅलन्स करून पाहिजे त्यांना। बॅट चांगली आहे तर आपण ह्याला टो गार्ड लावून घेऊयात। बघा आपण टो गार्ड लावतोय। हे टो गार्ड आहे, जेणेकरून काय होतं, ह्या टो गार्डनी बॅट खालून जे आहे खराब होत नाहीये, बॅटची लाईफ चांगली वाढली जाते, बॅटला क्रॅक वगैरे जात नाहीयेत। तर आपण हे टो गार्ड बसवतोय। बघा हे टो गार्ड म्हणजे एक प्रकारची बॅटची लाईफ आहे। सिमेंट विकेटवरती खेळताना वगैरे आदळल्यानंतर आपडल्यानंतर जो हा पूर्ण जो बॉटम आहे तो तिरका तिरका क्रॉस मध्ये जातो। तर ही पट्टी काय काम करते, ह्या पट्टीचं काम आहे पूर्ण की ही जी बॅट जी आहे तर ही बॅट पूर्णपणे खराब होऊन देत नाही। जसं की तुम्ही बघचाल काही बॅटींना बसवलेलं आहे आपण, हे अशा पद्धतीचं बसवून देतो आपण, जेणेकरून बॅटची लाईफ भरपूर वाढली जाते। आपल्या प्रत्येक बॅटला, एबी ब्रँडच्या बॅटला प्रत्येक आपण बसवून देतो। तसंच ही कस्टमरची बॅट आली होती तर त्याचं आपण हे काम करतोय बसवायचं। लिक्विड वगैरे लावून घेतलेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकताय। आता ह्या बॅटला आपण हे टो गार्ड फिनिश करत आहे, तुम्ही बघत आहे, जेणेकरून बॅटची लाईफ चांगली वाढली पाहिजे, बॅट खराब नाही झाली पाहिजे। अशा पद्धतीने आपण हे लावतोय। तुम्ही बघितलं, सिमेंट विकेटला कमीत कमी 1-2 महिने ही पट्टी गेली जाते आणि माती असेल तर लवकर खराब होत नाही, मातीला अजून लाईफ वाढली जाते। तर माझं सगळ्यांना म्हणणं आहे की जेवढे क्रिकेट प्रेमी आहेत, जेवढे प्लेयर्स आहेत, तर त्यांनी आपल्या बॅटला हे टो गार्ड लावून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या बॅटची लाईफ वाढली जाते। तुम्ही बघू शकता आपण कशा पद्धतीने बसवलेली आहे। बॅट तुमची खराब होणार नाही बिलकुल। अशा पद्धतीने मित्रांनो आपण टो गार्डचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो टो गार्डचं काम जे आहे ते बऱ्यापैकी झालेलं आहे। तुम्ही बघत आहात टो गार्ड हे बसवायचं झालेलं आहे बऱ्यापैकी। मित्रांनो तुम्ही बघितलंय आपण टो गार्ड लावलेला आहे, बऱ्यापैकी टो गार्ड वगैरे लावून झालेला आहे। तुम्ही बघू शकताय टोटली प्रॉपर टो गार्ड झालेला आहे, जेणेकरून तुमची बॅट जी आहे खालून तुटणार वगैरे नाही सिमेंटला आणि बॅटची लाईफ सुद्धा तुमची चांगली वाढेल। तर माझं बऱ्यापैकी सगळ्या प्लेयर्सला सांगणं आहे की तुम्ही बॅटला आपल्या पहिलं टो गार्ड लावून बॅट तुम्ही खेळायला घेऊन जावा, नाहीतर बॅट तुटायचे चान्सेस बरेच राहतात। आता राहिला विषय बॅटचा हँडल आपल्याला छोटासा करायचा आहे। कस्टमरचं म्हणणं आहे थोडासा हँडल मोठा झालेला आहे, तर त्यांना हँडल थोडासा छोटा करून पाहिजे। तर आपण करूयात आता हँडलचं काम। तर मित्रांनो आता टो गार्ड तर आपण बसून घेतलेला आहे। आता राहिला विषय हँडलचा। हँडल हा बराच मोठा झालेला आहे, तर कस्टमरचं म्हणणं आहे प्लेयरचं की थोडासा हँडल आम्हाला लहान करून पाहिजे, जेणेकरून हँडलची पकड चांगली प्रॉपर राहावी आणि बॅलन्स बॅट चांगली व्हावी। तर आपण करूयात हँडलचं काम।
मित्रांनो, हँडल पण आपण बऱ्यापैकी केलेला आहे. जसा कस्टमरला पाहिजे होता तसा हँडल आपण त्यांना करून दिलेला आहे. जर कुणाला टो गार्ड वगैरे बसवायचा असेल आणि हँडलचं सुद्धा कुणाला काम करायचं असेल तर अकलूजमध्ये आपलं नवीन बायपास रोडला AB स्पोर्ट्सच्या नावाने शॉप आहे. जर कुणाला हे टो गार्ड हँडल वगैरे पाहिजे तसा हँडल करून आपण देतोय आणि पाहिजे तशी बॅलन्स बॅट पण आपण कमी करून देतोय. पाहिजे तेवढ्या वजनाची बॅट सुद्धा आपण तयार करून देतोय. जर कुणाला पाहिजे असेल तर AB स्पोर्ट्सला तुम्ही भेट द्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.